संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये तुमच्याकडे कोणती जबाबदारी असते आणि तुम्ही कुठून आलात? हे पहा, रामकृष्ण आहे. आम्ही गंगा मसलेकर आहे. मसलेकर या नावाने ओळखलं जातं. आणि पार ज्यावेळेस पासून या पादुका निघणार होत्या त्यावेळेस अशा अडचणी होत्या की कशा संविधान करावं, कोण घेऊन जाईल, कोण जिम्मेदारी घेईल, अशा त्यांना अडचणी घेऊ करायला भासत होत्या. त्यावेळेस आम्ही मसलेकर आम्ही आमच्या तालुक्यातले जिल्ह्यातले जिल्ह्या येऊन त्यांना सहकार्य केलं आणि ही जबाबदारी आम्ही पादुकाची आम्ही स्वतः घेतली. पूर्वी डोक्यावर पादुका नेत होते. पालखी भोयाच्या हातानं पंढरपुरापर्यंत जात होती. 4 भोय असायचे. त्यावेळेस सुद्धा आम्ही दोन मसलेकर राहायचे. जे काही दक्षिणा वगैरे येईल ती घ्यायची, पेटीमध्ये टाकायची आणि त्याचा हिशोब संध्याकाळी द्यायचा आणि सगळं व्यवस्था इथपर्यंत पंढरपूर पर्यंत आणि पंढरपूर ते देऊपर्यंत हा सगळा कॅशचा व्यवहार आमच्या मसलेकराकडे. आणि रथावर सुद्धा आमची 4 माणसं दररोज म्हणजे असतात. म्हणजे रथावर काय काम करायचं, दक्षिणा येईल ते पेटीत टाकायची आणि पान फूल वगैरे स्वच्छ करायचं. या परंपरेची सुरुवात कोणी केली होती? सर्वप्रथम आमच्या पूर्वजांनी केली होती. त्यावेळेस अडचणी असल्यामुळं कोणी जबाबदारी ती घ्यायला तयार नव्हतं. पुन्हा आम्ही पुढाकार घेऊन आमच्या पूर्वजांनी पुढाकार घेऊन हा आम्ही केलं, हे जिम्मेदारी घेतली आणि हे व्यवस्थितपणे पार पडली. तुकोबा राहायचे चिरंजीव, ते चिरंजीव नारायण महाराजांनी याची सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या मनात आलं की तुकोबा. आणि आता 340वा पालखी सोहळा हा आहे अशी माहिती संस्थानाकडून देण्यात आलेली आहे. 340 म्हणजे 340 वर्ष तुम्ही मसलेकर इथे सेवा देत आहे. काय मिळतं सेवा देऊन? आम्हाला एवढं माहित नाही, पण आमच्या पूर्वापासून आजोबापासून तर आम्हाला माहित. त्याच्यानंतर 340 वर्ष आज पालखी सोहळ्याला होत आहेत आणि मसलेकर आणि देहूचं मोरे कुटुंबीय यांचं नातं अजूनही तसंच आहे. कशामुळे हे शक्य झालं? म्हणजे कसं आहे, आम्ही एवढी सेवा करतो ते त्यांना पसंत पडली आणि ती एवढी मोठी जिम्मेदारी या मसलेकर मंडळीवर सोपवली त्यांनी. आणि एक पैशाचाही अफरातफर नाही आहे. जिम्मेदारी एवढी घेतलेली आणि आम्हाला विचारत सुद्धा नाही काय किती आलं, किती आलं, काय आलं, काही विचारत नाही. शेवटी आम्ही हिशोब करणार आणि तो हिशोब त्यांच्या खात्यावर देवकराच्या बँकेमध्ये जमा करू. बर, ही परंपरा तुम्ही जोपासताय, इतक्या प्रामाणिकपणे काम करताय आणि बीड जिल्ह्यामधून दरवर्षी तुम्ही इथे येता. कशासाठी येता? काय मिळतं तुम्हाला हे सगळं? मिळायचं काय नाही, फक्त सेवा तुकोबा राहायची, करत राहायचं एवढीच हे आमची इच्छा आहे. मनाभावातून सेवा घडावी आमच्याकडून असे प्रयत्न आम्ही करतो. याच्या पुढेही पुढची पिढी 12वी पिढी मोरे कुटुंबाची या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची जो पालखी सोहळा आहे तो चालवणार आहे. याच्या पुढे देखील मसलेकर अशी सेवा देतील? वादच नाही, निश्चितच देणार. आमचे शिकवण आमच्या मुलाबाळांना होते, त्यांचे शिकवण त्यांच्या मुलाबाळांना होते आणि प्रामाणिकपणा हा त्यांच्याकडून. म्हणजे आम्ही परीक्षा घेतो त्यांची पोराची. नवीन पोरं बसवले रथावर, त्यांच्याकडे लक्ष देतो. त्यांनी कसं वागतात, काय कोणाशी बोलतात, अशा प्रकारे आम्ही सगळं लक्ष देतो. आणि त्यांना कुठे चुकत असेल तर त्यांना आम्ही समजावून सांगतो, असं नाही बाबा, असं वाग, म्हणून ते सुधारणा करत करत पुढची पिढी सुद्धा तयार झालेली. आणि याच पद्धतीनं हा पालखी सोहळा चालू राहणार आहे. तुमचे नातू वगैरे मंडळी तयार झाले का सध्या या सोहळा चालवण्यासाठी? मुलं झालेत ना, काय मुलं, प्रत्येकाचे मुलं झाले. आम्ही जवळजवळ 50-60 माणसं असतो. त्यांची मुलं येतात, सगळे सेवा करतात. आणि काय साकडा असेल या वर्षी तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त पांडुरंगाला? कशी आहे वारी यंदाची? यंदाची वारी फार छान आहे. काय शासनाकडून काय सोयी सुविधा केल्यात की नाही? भरपूर सुविधा आहेत, भासत नाही. बरं, काय काय सुविधा केल्यात तुम्हाला वारकऱ्यांसाठी? शौचालय, पाण्याची व्यवस्था आहे, दवाखाना, आरोग्य सुविधा आहे, राहण्याचे तर किती वर्ष झाली बाबा तुम्ही वारी करताय? 50 वर्ष झाली. 50 वर्षापासून वारी करते. तुम्हाला यावर्षी काही बदल वाटतो का? या वर्षी सुधारणा भरपूर झाली. वारकऱ्यांना राहण्यासाठी काय सुविधा आहे शासनाकडून? शासनाकडून धर्मशाळा आहेत, ग्रामपंचायत, जिथे जिथे निवारा असेल चांगला प्रकारचा त्या ठिकाणी सगळी सोय. तुमच्यासारखी मंडळी थकलेली असते, मग थकल्यानंतर काही तुम्हाला आजार झाला किंवा रस्त्यामध्ये काही पाय दुखायला लागले तर कोणती सेवा दिली जाते इथे?
या ठिकाणी आरोग्य सेवा फार उत्तम आहे. कुठल्याही प्रकारचा आजार होऊ नये यासाठी फार दक्षता घेतो आणि आरोग्य पथक भरपूर ठेवलेले आहेत आणि चांगल्या प्रकारची सुविधा देतात. बर, आणि सकाळी तुम्ही पायी पायी या ठिकाणी पुन्हा निघता. हो. जे इंदापूरचं रिंगण मैदान होतं त्याच पद्धतीनं पुढे पण शासनाकडून विविध प्रकारच्या सोयी सुविधा केल्या जातात. यामध्ये शासनाचे कर्मचारी जे असतात प्रत्येक ठिकाणी ते वारकऱ्यांशी कसे वागतात? सौजन्याने वागतात साहेब. कुठल्याही प्रकारची दांडगाई नाही. कोणी जरी शब्द बोलला तर त्याच्याशी सौजन्याने वागतात. एखाद्या वेळेस रागामध्ये आपण बोलू शकतो त्यांना काही, परंतु ते कधीच रागावत नाहीत किंवा काही मनाला लावून घेत नाही. चांगल्या प्रकारे बोलतात, आम्हाला समजावून सांगतात. हे शासकीय यंत्रणा चालवण्यासाठी प्रशासनाकडून कसं सहकार्य केलं जाते? सरकार कसं काम करते सध्या वारकऱ्यांसाठी? सरकारचं भरपूर सहकार्य आहे. म्हणूनच हे व्यवस्था जागोजाग व्यवस्था कमीच नाही. दरवर्षामध्ये यावर्षी आणखी जास्त सुधारणा केलेली. बरं, तुमची वारी अशीच चालू राहावी आणि दरवर्षी तुम्ही असेच वारीला येत जा. आणि पांडुरंगाला मग यावर्षी काय साकडं घालणार? पांडुरंगाला आम्ही काहीच साखर घालत नाही देवा. हो, फक्त दर्शन घ्यायचं आणि डोळे भरून त्यांचं दर्शन घ्यायचं, पाहायचं आणि दर्शन घेऊन निघायचं. मागासारखं काय, किती मागितलं आपल्याला तर कमीच पडते ना. त्याच्यापेक्षा काही नाही बोलायचं, फक्त देवाला नमस्कार करायचा, आशीर्वाद मागायचा. फक्त सुखाची वारी आहे का यंदा? सुखाची वारी, समाधान मिळतं? समाधान. माऊली नमस्कार, रामकृष्ण हरी. आम्ही संत कृष्णाजी जावळकर यांच्या दिंडीतून आलेलो आहोत. गेली 10 वर्ष आम्ही सराटी या ठिकाणी सांगतो आणि देहू ते पंढरपूर ही आमची वारी आहे. पण ह्या वारीमध्ये शासनाचं काम चांगल्या तऱ्हेने ह्या गेल्या 2 वर्षापासून चांगल्या पद्धतीने काम चाललेलं आहे. आणि सोलापूरवरून आला किंवा माळशिरसवरून जरी आला माणूस तर त्याला सराटीचं, विठ्ठलाचं, तुकाराम महाराजांचं विसाव्याचं ठिकाण दिसावं आणि सुबक असं वृक्षारोपण त्या ठिकाणी व्हावं ही आमची इच्छा आहे. आम्हाला जाण्या येण्यास सरकारने भरपूर काय सेवा चाललेली आहे. पूर्वीची सेवा बघितली, ही सेवा बघितली तर 90% सेवा ह्या शासनाने आतापर्यंत पुरवायचं काम ध्यास चालवलेलं आहे. त्या शासनाचं आम्ही अभिनंदन करतो. काय काय सुविधा तुम्हाला रस्त्यामध्ये मिळत आहेत? तुम्ही आम्हाला डॉक्टर आहे, गोळ्या आहे, जेवणाची व्यवस्था आहे. कोणीही या वारीमध्ये उपाशी राहत नाही. मोदीचं सरकार, एकनाथ शिंदेचं सरकार हे वारकऱ्यांच्या बाबतीत अख्खं पंढरपूर गेल्या वर्षी कुठल्याही माणसाने शौचालय केलेलं नाही, पण बाथरूम मध्ये जाऊन लोक शौचालय करायची. पंढरपूर स्वच्छ झाल्याचा पुरावा गेल्या वर्षी मला दिसला. यावर्षी ग्रामविकास मंत्रालयानं मोठी भूमिका या वारीमध्ये बजावलेली आहे. जयकुमार गोरे स्वतः निमगाव किती असेल त्याच पद्धतीनं विविध जे तळ आहेत पालख्यांचे त्या ठिकाणी जयकुमार गोरे जाऊन स्वतः पाहणी करतायत. देवेंद्रजी फडणवीस सुद्धा या वारीवर लक्ष ठेवून आहेत. काय एकंदरीत यांचं प्रशासन काम करते आणि चांगल्या प्रकारे काम करतो. आणि काय काम करायला पाहिजे? वारकऱ्यांच्या प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये मिळतात शासनाचे. याच्यापेक्षा अनेक काय पाहिजे? वारकरी कोणा अडला? सगळ्या सोयी शासन चांगलं आहे, पण पब्लिकच इतकं आहे की शासन सुद्धा पडतंय, पब्लिक लई येते. खऱ्या अर्थानं वारकरी जो असतो मोठ्या संख्येनं महाराष्ट्रामध्ये आढळतो आणि हाच वारकरी लाखोंच्या संख्येनं पंढरीला जातो. तर ही वारी तुमची आहे ती यावर्षीची आरोग्याची, समृद्धीची, सुखाची आहे असं म्हणावं लागेल. सुखाची आहे, पण तुम्ही काहीतरी करत बसताल तर शासन कुठं बघा येणार आहे. पण त्याने आपलं शासनाने दिलेल्या नियमाची वागणूक बरोबर केली तर माणूस आजारी पडू शकत नाही. काय साकडं असेल पांडुरंगाला यावर्षी? पांडुरंगाला एकच साकडं होतं की करुणा थांबव आणि आमच्या वयोवृद्धांना बघण्याकरता त्यांची मुलं येऊ दे. दवाखान्यात आई वडिलाला पोरं बघायला जात नव्हती करोना काळामध्ये. हे दुःख होतं ते
पांडुरंगाने थांबवलंय आणि यापुढे असलं दुखणं येऊन देऊ नको. आम्ही तुमची वारी करत राहू.